नमस्कार मैत्रिणींनो. आज बघा मी काय बनवले. आज मस्त अशी पुरीची रेसिपी दाखवणार आहे. मस्त अशी टमटमीत फुललेल्या आणि मऊ सूत आणि न तेलकट होता अशी पुरी दाखवणार आहे. तर पाहू शकता तुम्ही किती छान अशा पुऱ्या झालेल्या आहेत. मऊ सूत झाल्या होत्या आणि एकदम टमटमीत फुलल्या होत्या. तर त्यासाठी आहे ना मी एक गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढ्या पुऱ्या करायचे तेवढ्या गव्हाचं पीठ घ्या. थोडासा रवा टाकलेला आहे, बारीक रवा टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे, थोडीशी साखर टाकलेली आहे. आता त्याला व्यवस्थित मिक्स करून पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. साखर का टाकायची? साखरेने पुरीचा कलर खूप छान येतो आणि चवीला पण एक नंबर लागते. त्यासाठी थोडीशी साखर टाकायची आहे आपल्याला पुरीच्या पिठामध्ये. तर पीठ कसं मळायचं? पीठ आहे ना जरासं घट्ट मळायचं. घट्ट पीठ मळल्याने पुरी तेलकट होत नाही आणि मस्त टमटमीत फुलतात. आणि रवा का टाकायचं? रव्यानी पुरीला एक क्रिस्पीपणा येतो आणि एकदम छान असे टमटमीत फुलतात त्यासाठी. तर आता हे सगळ्या टिप्स आहेत पुरी बनवण्याच्या. तर मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता बघा इथं मी माझं पीठ एकदम मस्त पाणी टाकून टाकून मी मुरून घेतलेलं आहे आणि थोडंसं घट्टच मळलेलं आहे, जास्त असं पातळ नाही मळलेलं आहे. आता याला थोडा वेळ साईडला ठेवून द्यायचं, एक अर्धा तास साईडला ठेवून द्यायचं, कारण आपण त्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे त्याच्यासाठी तो रवा पण आपल्याला पिठामध्ये मस्त मुरतो. तर साईडला एक अर्धा तास झाला होता. साईडला मी तेल ठेवलेलं आहे गरम करायला पुरी तळण्यासाठी आणि परत त्या पिठाला थोडंसं असं मळून घेतलेलं आहे आणि ते छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. पाहू शकता इथं गोळे बनून झालेले आहेत आणि पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे. मी इथं तेल लावून लाटलेले आहेत. तुम्हाला पीठ लावून लाटायचं असेल तरी लाटू शकता. तर मस्त अशा सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे आणि पुरीसाठी तेल एकदम कडकडीत गरम पाहिजे. कडकडीत गरम झालं ना तेल, तेव्हाच पुरी फ्राय करायची. नाहीतर मग थंड तेलामध्ये टाकलं की पुरी एकदम तेलकट होऊन जाते. तर इथे पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता आपल्याला त्याच्यामध्ये तेलामध्ये एकदम मस्त कडकडीत गरम झालं होतं तेल बघा आणि इथं पुरी तळायला टाकलेली आहे. तर मी आहे ना फक्त एकदाच पुरी टाकली ना, एकदा पलटी मारायची आणि दुसऱ्यांदा एकदा पलटी मारायची. अशी आलटी पलटी करत राहायचं नाही, कारण पुरी तेलकट होते त्याच्याने आलटी पलटी करत राहिलं तर. आता इथं बघा मी सगळ्या पुऱ्या अशाच फ्राय करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता किती टमटमीत फुलल्यात आणि मस्त अशा मऊसूत झाल्यात, जरा पण तेलकट अशा दिसत नाहीत. तर मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली ही पुरीची रेसिपी. चला तर मग बाय.